करावा लागतोय। समृद्धी महामार्गाचा हा संपूर्ण परिसर आपण बघतोय। नाशिकच्या सिन्नर फाटा या सिन्नर तालुक्यातील या सगळ्या परिसरामध्ये आपण जर बघितलं तर हे जे आंदोलक आहे ते आंदोलक या ठिकाणी आपल्याला या गाडीच्या समोर या ठिकाणी ही गाडी अडवण्याचा प्रयत्न करताय। काही आंदोलक करताय माझ्यासोबत आहे। आपण बघितलं तर या ठिकाणी पोलिसांकडनं देखील आमदार सत्यजित तांबे मागे या आमदार सत्यजित तांबे यांना ताब्यात घेतलेला आहे आणि एकूणच आपण बघतोय आंदोलक देखील मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। ही झटापट आंदोलकांची आणि पोलिसांची आपल्याला पाहायला मिळते। वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी आहेत। आंदोलकांच्या या भूमिकेनंतर पोलीस देखील आता बळाचा वापर करताना आपल्याला पाहायला मिळत। बघितलं तर ज्या गाडीमध्ये सत्यजित तांबे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे ती गाडी अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आंदोलकांकडनं केला जातोय आणि अखेर सत्यजित तांबे जे आमदार आहे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि सिन्नर पोलीस स्टेशनच्या दिशेने आमदार सत्यजित तांबे यांना घेऊन पोलीस रवाना झालेले आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर मोठ्या संख्येत या ठिकाणी हे सगळे आंदोलक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। या आंदोलकांसोबत देखील आपण बोलण्याचा प्रयत्न करू। खऱ्या अर्थानं आज क्रांती दिन आहे आणि ज्या क्रांतीची सुरुवात आम्ही केलेली आहे त्या सुरुवातीला चिंगारी ही खऱ्या अर्थानं आदरणीय आमदार साहेबांना या ठिकाणी अटक केली आणि या क्रांतीला सुरुवात झालेली आहे। आमच्या हक्कांसाठी आम्ही इथं आहे, आमच्या भविष्यासाठी इथं आम्ही आहे, आमच्या शेतीमालाला भाव मिळावा म्हणून आम्ही या ठिकाणी आहे। जब सरकार डरती है पुलिस को आगे भूमिका काय आमची इथून जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही गावा करून 5-10 हजार किलोमीटरच्या मागे पोलीस यंत्रणा लावून आंदोलकांना थांबवतोय। त्याच प्रकारे आम्ही सुद्धा गरिबी गावा करणार आहे आणि या सरकारला वेठीस धरणार आहे आणि वेळ प्रसंगी आम्ही जेलमध्ये जायला तयार आहे। नंतरची भूमिका आम्ही लढायला तयार आहे। आपण बघतो या ठिकाणी आंदोलक देखील मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहे। पोलिसांकडनं बळाचा वापर केल्यानंतर आंदोलक देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहे। आपण जर बघितलं तर हा समोर समृद्धी महामार्ग आपल्याला पाहायला मिळतोय। त्या समृद्धी महामार्गावर कोणताही आंदोलक समृद्धी महामार्गापर्यंत पोहोचणार नाही याची संपूर्ण खबरदारी जी आहे ती खरं तर पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून घेतली जाते आणि एकूणच आपण बघतोय समृद्धी महामार्गावरची जी वाहतूक जी आहे ती देखील आता या ठिकाणी सुरळीत असल्याचं पाहायला मिळत आहे। आंदोलक जे आहे ते या ठिकाणी आपल्याला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आणि पोलिसांकडनं देखील आता त्या आंदोलकांना त्या ठिकाणी ताब्यात घेतलं जात आहे। आंदोलकांची या ठिकाणी आणि पोलिसांची ही धरपकड आपल्याला आता त्या ठिकाणी पाहायला मिळाली। या संपूर्ण परिस्थितीनंतर जे आंदोलनाचं नेतृत्व करत होते आमदार सत्यजित तांबे यांना जे आहे ते या ठिकाणी खरं तर पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आकांक्षा, सत्यजित तांबेंसह इतर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। मात्र आपण पाहतोय आंदोलक अजूनही ठाम आहेत किंवा आक्रमक भूमिका घेताना दिसतात। शुभम, आता नेमकं काय केलं जाते म्हणजे सत्यजित तांबे आणि इतर आंदोलकांना कुठे घेऊन गेलेत नेमके पोलीस? आमदार सत्यजित तांबे आणि त्यांच्यासोबत जे आंदोलक आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सिन्नर पोलीस स्टेशनकडे खरं तर घेऊन गेल्याची माहिती आपल्याला मिळते आणि या ठिकाणी आमदार सत्यजित तांबे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर खरं तर आंदोलक देखील आक्रमक झालेले आहे। एकूणच या सगळ्या परिस्थितीमध्ये लेखी आश्वासन खरं तर मिळावं, जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच आहे अशी भूमिका जी आहे ती खरं तर आमदार सत्यजित तांबे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेली होती। लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका आंदोलकांची होती। त्यामुळे एकूणच पोलिसांनी देखील बळाचा वापर केला आहे आणि या ठिकाणी आता आमदार सत्यजित तांबे यांना सिन्नर पोलीस ठाण्याकडे खरं तर पोलीस घेऊन गेलेले आपल्याला पाहायला मिळाले।
शिवम, तुम्ही सोबतच राहा. दरम्यान बाळासाहेब थोरात यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात. रस्ता रोको आंदोलन